इंट्रोवर्ड आहात म्हणजे अनकॉन्फिडेंट आहात असं अजिबात नाहीये बरं का. इंट्रोवर्ड म्हणजे काय? डीप थिंकर. आपण काय करतो? आपण खूप जास्त विचार करतो म्हणून आपण कमी बोलतो. म्हणजे आपण डरपोक आहोत का? असं अजिबात नाहीये बरं का. पण काय होतं, आपण कमी बोलतो, आपण इंट्रोवर्ड असतो म्हणून काय होतं, खूप चांगल्या-चांगल्या संधी, खूप छान-छान अपॉर्च्युनिटी, वेळप्रसंगी एखाद्या ठिकाणी आपल्याला मत मांडायचं आहे, पण जस्ट बिकॉज आपण काहीच बोलत नाही, आपण कमी बोलतो, म्हणून त्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत नाही. आपण कमी बोलतो म्हणून काय होतं, बॉस काय करतो, चांगले-चांगले प्रोजेक्ट आपल्या वाट्याला येतच नाहीत. आपले प्लॅन्स असतात, पण बॉस काय करतो, आपण कमी बोलतो म्हणून प्रेझेंटेशनच्या वेळी कोणी भलत्याला संधी देतो आणि सगळं क्रेडिट त्याला मिळतं. कारण आपण इंट्रोवर्ड आहोत. मी सुद्धा इंट्रोवर्ड आहे बरं का. पण आज मी तुमच्या समोर कॉन्फिडेंटली बोलतेय. मी असं म्हणत नाहीये, की मी अगदी इंट्रोव्हर्टची एक्स्ट्रोव्हर्ट झाले, अगदी त्या जब वी मेट सारखी गीत सारखी मी झाले. अजिबात नाहीये. पण मी कॉन्फिडेंटली बोलू शकते. कारण ना मी काही गोष्टी फॉलो केल्या, काही गोष्टी मी अव्हॉइड केल्या आणि आज म्हणूनच मी YouTube वरती तुम्हाला कनेक्ट करते, तुमच्याशी कॉन्फिडेंटली बोलते. तर त्या गोष्टी कोणत्या? त्याच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी जर तुम्ही ग्रो विथ रेवाला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन मला आधी सबस्क्राईब करून टाका आणि आपण लगेचच ओढूयात त्या कोणत्या गोष्टी ज्या फॉलो करायच्या आहेत आणि ज्या अजिबात फॉलो करायच्या नाहीत, त्या अव्हॉइड करायच्या आहेत. जगातले पॉवरफुल पीपल सुद्धा ना काय करायचे, कॉन्फिडेंटली बोलायला घाबरायचे. पण आता ते कॉन्फिडेंटली बोलू शकतात. तुम्हाला माहितीये का, आपल्याला कॉन्फिडेंटली बोलायला कोण थांबवतं माहितीये? कोणी दुसरा-तिसरा नाही, आपण स्वतः. आपण स्वतः म्हणण्यापेक्षा आपला न्यूनगंड बोलायला थांबवतो. गोष्ट नंबर 1, आपल्यातला जो न्यूनगंड आहे ना, त्याला मारून टाकायचंय. माझं सुद्धा असं व्हायचं. मला काय वाटायचं, एकतर मी सावळी, त्यात थोडीशी चबी-चबी. माझ्याशी कोणच का बोलेल? मला कोण कशाला एंटरटेन करेल? म्हणून मी ना कोणाशी स्वतःहून बोलायला जायचेच नाही. खूप वर्षानंतर मला असं कळालं, मला असं समजलं, की मी कशी दिसते ह्याच्यापेक्षा मी काय बोलते, मी कोणत्या टोनमध्ये बोलते, कोणत्या इंटेन्सनी बोलते, हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. सो आत्ता ना कॉन्फिडेंटली तुमचं एखाद्या विषयावरती जे मत आहे, माझं हे मत आहे, माझे हे विचार आहेत आणि ते मला स्पष्टपणे, बिनधास्तपणे समोरच्याच्या समोर व्यक्त व्हायचे. आणि हा कॉन्फिडंट हळू-हळू तुम्हाला सुंदर बनवतो. तुम्ही स्वतःहून दुसऱ्यांशी बोलायला जाता का? म्हणजे इनिशिएटिव्ह घेता का बोलताना? नाही? ॲटिट्यूड येतो, इगो आडवा येतो. मग इथे तुम्ही चुकता. इनिशिएटिव्ह घ्यायला सुरू करा. गोष्ट नंबर 2, इनिशिएटिव्ह घ्यायला सुरू करा. इनिशिएटिव्हली बोलायला सुरू करा. कॉन्फिडंट वाढेल. म्हणजे तुम्हाला सांगते, मी ॲडमिशनला गेले होते फर्स्ट इयरमध्ये आणि ॲडमिशनच्या हॉलमध्ये मला एक अतिशय कॉन्फिडंट मुलगी दिसली आणि मला वाटलं ही मुलगी ना माझी फ्रेंड झाली पाहिजे बरं का. आणि डे 1ला कॉलेज सुरू झाल्यानंतर आम्हाला माहिती नव्हतं की कोणती क्लासरूम आहे. सगळे बाहेर थांबले होते. ती मुलगी आणि तिची बेस्ट फ्रेंड सुद्धा थांबली होती. मी त्यांच्या समोर गेले. म्हटलं, "हाय, आय एम रेवती." मग तिनं सुद्धा हाय केली. म्हटलं, "तुला क्लासरूम कुठे आहे माहितीये का?" ती म्हणली, "नाही." आणि ती सुद्धा तितक्याच इंटरेस्टिंगली माझ्याशी बोलायला लागली. सेम तिची फ्रेंड सुद्धा बोलायला लागली. आणि आज सध्या त्या दोघी सुद्धा माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्यात. जर मी तेव्हा इनिशिएटिव्ह घेतलं नसतं, तर ती मुलगी आज माझी मैत्रीण असती का? एक सेकंड. आपण कोणी आमदार, खासदार नाही आहोत बरं का. सो त्याच्यामुळे आपल्याला जर वाटतं ना, की ही अपॉर्च्युनिटी मला खूप चांगली आहे किंवा तिथे आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसते, ह्या माणसाकडून, ह्या व्यक्तीकडून मला खूप चांगलं-चांगलं काहीतरी शिकायला मिळणार आहे. सो इनिशिएटिव्ह घ्या, स्वतःहून बोलायला जा. ह्यातून ना फक्त 2 गोष्टी होणार. एक तर समजा त्या मुलगीला सुद्धा माझ्याशी मैत्री करायची नसेल कदाचित. नसेल मी तिला कदाचित आवडले. ओके, इट्स ॲब्सोल्युटली ओके. दुसरे काय होईल, तिला सुद्धा मी आवडले असेल, तिला माझ्यातला कॉन्फिडन्स आवडला असेल आणि ती सुद्धा माझी बेस्ट फ्रेंड झाली ना, होईल ना, सो 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. ठीक आहे ना, नाही झालं, नाही झालं. अरे पण झालं तर? क्रेझी ना. तुम्ही बोलताना कधी तुम्ही कसे बोलता किंवा तुमचे हावभाव कसे आहेत, हे बघितलंय का? नाही ना? बघत चला. गोष्ट नंबर 3, आरशाच्या समोर उभारून बोला. आता हे तुम्ही खूप रीलमध्ये, YouTubeमध्ये, YouTube शॉर्टमध्ये
कुठेही ऐकलं असेल, वाचलं असेल, की आरशाच्या समोर उभं राहून बोलायचं. पण बोलला आहात का? एकदा करून बघा. हां, थोडे 2-3 दिवस जरासं वियर्ड वाटेल, हसू येईल, पण खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आरसा काय करतो? आरसा कधीच खोटं बोलत नाही. तो तुम्ही जसे आहात, तसं तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे कोणते हावभाव आपल्यावरती सूट होतात किंवा कोणत्या हावभावामध्ये आपण खूप जास्त ओव्हर वाटतो, कोणत्या हावभावामध्ये आपण डिसेंट वाटतो, छान वाटतो, हे आरसा सांगतो आणि ते तुम्ही जर फॉलो केलं, तर दुसऱ्यांच्या समोर सुद्धा आपली मस्त अशी छाप पडेल माहितीये. त्याच्या सुरुवातीला घरचे मंडळी सुद्धा हसतील तुमच्यावरती, पण तुमच्यातला कॉन्फिडंट बघून ते सुद्धा तुम्हाला अप्रिशिएट करतील. बोलताना काय करायचं माहितीये का? समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं. त्याच्यानं काय होतं? ट्रस्ट बिल्ड होतो. जर तुम्ही हे करत नसाल ना, तर आत्तापासून करायला सुरू करा. आता मी तुमच्याशी बोलताना असं बोलतेय, की बोलताना ना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं. म्हणजे आय कॉन्टॅक्ट खूप इम्पोर्टंट आहे. आय कॉन्टॅक्टमुळे काय होतं, की भावना कनेक्ट होतात. मी जर अशी बोलायला लागले, तर तुम्ही कनेक्ट व्हाल का मला? नाही ना. मग तुम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीशी बोलताना सगळीकडे बघता, पण त्या व्यक्तीकडेच बघत नाही. मग ती व्यक्ती तुम्हाला कनेक्ट होईल का? मी आत्ता तुमच्याकडे बघून बोलते, म्हणजे मी कॅमेऱ्यात बघून बोलते ना, म्हणून मी तुम्हाला कनेक्ट होते. जर मी इकडं-तिकडे बघून बोलले, तर कदाचित मी तुम्हाला कनेक्ट तर नाही होणार. डोळ्यात बघून बोलायचंय म्हणजे असं नाहीये, की अगदी त्याच्या डोळ्यात एकटक बघायचंय. 1 मिनिट आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीला ना अनकम्फर्टेबल फील नाही करायचं. सो त्याच्यामुळे बोलताना थोडंसं इकडं-तिकडं तुम्ही कॅज्युअली बोलूच शकता. पण डोळ्यात बघून बोलल्यानंतर काय होतं, भावना समजतात. नंतर घरी जाऊन त्या व्यक्तीबद्दल तर्क-वितर्क करायची गरज नाही पडणार. निम्मा अर्धा माणूस आपल्याला त्याच एका भेटीत समजू शकतो. सो त्याच्यामुळे आता कुठेही फ्रेंड सर्कलमध्ये कलीग्सशी बोलताना, इव्हन तुम्ही डेटवरती चाललात, डेटवरती सुद्धा ना कॉन्फिडेंटली आय कॉन्टॅक्ट करून बोला. इम्प्रेशन पडेल. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या मी फॉलो केल्या, काही गोष्टी मी अव्हॉइड केल्या आणि म्हणून आज तुमच्या समोर मी कॉन्फिडेंटली बोलू शकते. तुम्हाला मी कनेक्ट करू शकते. एक लक्षात घ्या, इंट्रोव्हर्ट असणं म्हणजे ही आपली एक सुपर पॉवर आहे. आपण खूप चांगले-चांगले विचार करतो, पण ते आपल्या ओठांवरती येत नाहीत. ज्या दिवशी ते विचार ओठांवरती येतील ना, तेव्हा लोकांवरती आपली खूप जबरदस्त छाप पडेल. आणि हे ना एका दिवसात किंवा एका रात्रीत होणं शक्य नाहीये. हळू-हळू ही प्रोसेस होईल. पण होईल नक्की बरं का. आज एक सेंटेन्स बोला, उद्या 2 सेंटेन्स बोला. एक वेळ अशी येईल, की लोकं तुम्हाला ऐकायला थांबतील. इतकी सुपर पॉवर आहे आपल्यामध्ये. खूप थँक यू. परत एकदा भेटू अशाच एका वेगळ्या टॉपिकवरती मस्तपैकी गप्पा मारायला. तोपर्यंत कीप ग्रोविंग. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमचे एक सबस्क्राईब मला इतकं मोटिव्हेट करेल. थँक्स फॉर वॉचिंग.